भारतानं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. राऊतांनी पुस्तकाचं नाव बदलून नरकातले संजय राऊत ठेवावं, पुस्तकाची विक्री जास्त होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची राऊतांच्या पुस्तकावर खोचक टीका. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बैठकांचं सत्र सुरू. 27 मे रोजी विद्यमान आमदार आणि खासदारांची बैठक होणार. जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. हरियाणाच्या हिसारमधनं ज्योती मल्होत्रा नावाच्या युट्यूबरला अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा युट्यूबर ज्योतीवर आरोप. भारतात विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कीच्या कंपनीचा परवाना रद्द. भारताच्या निर्णयाविरोधात तुर्कीचं कोर्टात आव्हान. परवाना रद्द प्रकरणी सोमवारी सुनावणीची शक्यता. दिल्लीमधल्या आपच्या 15 नगरसेवकांनी दिला राजीनामा. राजीनाम्यानंतर इंद्रप्रस्थ विकास पक्ष स्थापन करण्याची घोषणा. मुकेश गोयल पक्षाचे अध्यक्ष असण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. 15 मे पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू. पावसामुळे बुलढाण्यातलं जनजीवन विस्कळीत. तुळजाभवानी मंदिरात पुजारी अनुप कदमला 3 वर्ष प्रवेश बंदी. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी प्रवेश बंदी. हावडा अहमदाबाद एक्सप्रेसच्या खिडकीच्या काचा फुटल्या. कामठीजवळ अचानक दगड आल्यानं काचा फुटल्याची माहिती. अचानक खिडकीच्या काचा फुटल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.